नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, भारतीय बौद्ध महासभेने आता एक निर्णय घेतलेला आहे. एक पत्रक त्यांनी जाहीर केलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की यानंतर जे विधी होतील त्या विधीमध्ये सम्राट अशोकांचा सुद्धा फोटो लावला जाईल. अगोदर आपण भगवान बुद्धांचा आणि बाबासाहेबांचाच फोटो लावत होतो. आता त्यासोबत सम्राट अशोकांचा सुद्धा फोटो लावण्यात येणार आहे. असा निर्णय भारतीय बौद्ध महासभेने घेतलेला आहे आणि हा निर्णय अतिशय चांगला निर्णय आहे. या निर्णयाला आपण सर्वांनी अनुमोदन देणं फार गरजेचं आहे. तर म्हणून आपण सम्राट अशोकांच्या जीवनाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. तर सम्राट अशोकांबद्दल बोलायचं म्हटलं तर अशोकांची जी आई होती ती उच्च कुळातील नव्हती आणि ती उच्च कुळातील नसल्यामुळे त्याच्या आईची आणि अशोकाची नेहमी उपेक्षा करण्यात आली. आणि बंधूंनो, उपेक्षा ही फार वाईट असते. चंद्रगुप्त मौर्याच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं होतं. चंद्रगुप्त मौर्य हा नंदाचा पोरगा होता, पण तो दासीपासून झालेला होता. पण नंदाने काय केलं, चंद्रगुप्ताला आपलं नाव सुद्धा दिलं नाही आणि म्हणून चंद्रगुप्त हा त्याच्या आईच्या नावाने पुढे आला. मौर्या नावाची दासी त्याची आई होती, परंतु नंदाने तिला पत्नी म्हणून कधीच स्वीकारलं नाही. चंद्रगुप्ताची सुद्धा खूप उपेक्षा झाली आणि म्हणून त्या उपेक्षेच्या बदल्यात चंद्रगुप्त सुद्धा खूप चिडला आणि मग पुढे चाणक्याच्या मदतीने त्याने नंदकुळाचा नाश केला. म्हणजे उपेक्षा इतकी वाईट असते. अशोकाला लोक चंड अशोक म्हणायचे, क्रूर अशोक म्हणायचे, परंतु हा अशोक इतका क्रूर आणि चंड कशामुळे झाला? भगवान बुद्ध सांगतात की कुठल्याही गोष्टीच्या मागे कारण असतं. कारणाशिवाय या जगात कुठलीही गोष्ट घडत नाही. मग सम्राट अशोक इतके क्रूर होण्याच्या मागे कारण एवढंच होतं की बिंदुसार राजाने सम्राट अशोकांची उपेक्षा केली होती. त्यांना तो नेहमी दूर ठेवत असे, त्यांच्या आईला सुद्धा. परंतु बिंदुसार राजाने सम्राट अशोकांना आपला पुत्र स्वीकारलेले होते, त्याच्या आईला पत्नी स्वीकारलेलं होतं. त्यांच्या मुलांमध्ये अशोकाचं सुद्धा नाव होतं, परंतु अशोकाला मात्र ते नेहमी दूर ठेवायचे. ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी ते अशोकाला पाठवायचे, जेणेकरून अशोकाचा तिकडे नायनाट झाला पाहिजे. तर अवंती या प्रदेशामध्ये आताचं ते उज्जैन आहे, त्या ठिकाणी लोकांनी जे बंड केलेलं होतं ते बंड मोडून काढण्यासाठी त्यांनी अशोकाला तिकडे पाठवलं. परंतु त्यांना जी अपेक्षा होती की हा तिकडे संपेल, तसं न होता अशोकाने ते बंड मोडून काढलं. यानंतर तक्षशिलेमध्ये दुसरं बंड सुरू झालं. तक्षशिलेच्या बंडाच्या वेळी त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला सुसेनला त्या ठिकाणी पाठवलं, परंतु सुसेन
ते बंड मोडू शकलं नाही. आणि त्याच कालावधीमध्ये बिंदुसार आजारी पडला. आजारी पडल्यामुळे त्याने सुसेनला आपल्याकडे बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी तक्षशिलेला अशोकाला जायला सांगितलं. सुसेन घरी आला आणि अशोक तक्षशिला या ठिकाणी निघून. तक्षशिलेचं बंड हे खूप भयंकर बंड होतं. आणि मग आजारी अवस्थेतच त्याने सुसेनला राजा घोषित केलं. ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. आणि राजा घोषित केल्याच्या नंतर काही दिवसानंतर अशोकाला ही गोष्ट माहिती पडली. आपल्या राजदूताच्या माध्यमातून त्याला ती गोष्ट माहिती पडली आणि तो तक्षशिलेचं बंड त्याने नष्ट केलं आणि तो परत घरी आला. ज्यावेळेस तो घरी आला त्यावेळेस मात्र बिंदुसार हा प्रचंड घाबरला. कारण तसा सुसेन हा त्याचा मोठा मुलगा होता, तो राजगादीचा वारसच होता. परंतु अशोकाची त्याला भीती होती की अशोक काहीतरी अनर्थ करल्याशिवाय राहणार नाही. आणि अशोकाला या गोष्टीची कल्पना न दिल्यामुळे अशोक थोडा जास्त संतापलेला होता. तर अशोक आपल्या राज्यात परत येताच बरोबर बिंदुसार याला मिरगीचा झटका आला आणि तो त्यातच त्याचं निधन झालं. यानंतर अशोकाने आपल्या स्वभावाप्रमाणे, त्याला प्रचंड राग आलेला होता, त्याने आपल्या सर्व भावांना मारून टाकलं आणि स्वतःला राजा घोषित केलं. जे जे विरोधक होते ते सर्व विरोधक त्याने संपवले आणि तो राजा झाला. राजा झाल्याच्या नंतर 4 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने त्याचं जे दर्शन होतं ते बिंदुसाराला आवडत नव्हतं. म्हणून त्याने स्वतःचं नाव प्रियदर्शी ठेवलं. प्रियदर्शी म्हणजे अतिसुंदर, कारण अशोक हा तितका सुंदर नव्हता की त्याचं दर्शन लोकांना प्रिय आहे असं त्याने स्वतःचं नाव घोषित केलं. देवानुप्रिय प्रियदर्शी. आणि तो खूप महत्वाकांक्षी होता की जे काम त्याने हातात घेतलं ते काही झालं तरी पूर्ण करायचं. हे त्याने याच्या अगोदरच्या केलेल्या कामांहून सिद्ध होत होतं. अवघ्या 4 वर्षात त्याने संपूर्ण भारतभर आपल्या राज्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि संपूर्ण भारतावर आपली सत्ता काबीज केली. फक्त कलिंग नावाचं राज्य तेवढं राहिलं होतं. त्या कलिंगवर त्याने स्वारी केली आणि कलिंगवर स्वारी केल्याच्या नंतर कलिंगमध्ये जो नरसंहार झाला तो अतिशय भयानक असा होता. त्या संहारामध्ये 1,00,000 लोक मारले गेले, 1,00,000च्या वर लोक जखमी झाले, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि मग मात्र अशोक ही परिस्थिती पाहून खूप त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती झाली. त्याचं मन हळहळलं आणि त्याला आता अस्वस्थ वाटू लागलं. त्याचे भाऊ त्याने आधीच मारून टाकलेले होते, ती गोष्ट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यानंतर वडील सुद्धा त्याच्यामुळेच वारले असं त्याला वाटत होतं. आणि आता हे कलिंगचं युद्ध, या कलिंगच्या युद्धामध्ये तर इतकी हानी झाली होती की त्याचं सुख चैनच नष्ट झालं होतं. तो खूप बेचैन राहू लागला, त्याला काहीच कळत नव्हतं. त्यामध्ये
त्याला बुद्धाविषयी थोडंफार ज्ञान आधीच होतं, कारण त्याची जी पहिली पत्नी होती देवी नावाची, ती बौद्ध होती आणि तिच्याकडून तो बुद्ध धर्माचे धडे घेत असे. तर एकदा तो आपल्या महालामध्ये गिरग्या घेत असताना त्याला आपल्या नगरामध्ये एक लहान भंते येताना दिसले. ते भंते खूप शांत होते आणि अशोकाला सुद्धा तशीच शांती हवी होती. अशोकाला वाटलं आपण सुद्धा या भंतेसारखं शांत होऊ शकतो का, आणि म्हणून त्याने लोकांना आदेश दिला की जा आणि त्या भंतेंना आदरासकट या ठिकाणी घेऊन या. लोक गेले. भंतेंना अतिशय आदराने त्यांनी राजाच्या पुढे हजर केलं. भंते फक्त 7 वर्षाचे होते. ज्यावेळेस ते अशोकाकडे आले, अशोकाने त्यांना बसण्याची व्यवस्था केली नव्हती. तर भंते सरळ राजाच्या सिंहासनावर जाऊन बसले. सगळे लोक भयभीत झाले की ज्या सिंहासनासाठी अशोकाने आपल्या भावांना मारलं, आपल्या विरोधकांना संपवलं, मोठमोठे युद्ध केली आणि त्या सिंहासनावर हे भंते जाऊन बसले. आता अशोक चिडल्याशिवाय राहणार नाही. परंतु अशोकाने कुठलीही चीड व्यक्त न करता भंतेंना आदराने त्या ठिकाणी बसवलं. आणि धम्माचा एक नियम आहे बंधूंनो, ज्या ठिकाणी आपल्यापेक्षा वरिष्ठ गुरुजी जर त्या ठिकाणी नसतील तर धम्माच्या माणसाने नेहमी इतरांपेक्षा वरच्या आसनावर बसावं. आणि त्या ठिकाणी निवृत्तपेक्षा वरिष्ठ भंते त्या ठिकाणी नव्हते आणि म्हणून निवृत्त, त्या भंतेंचं नाव निवृत्त होतं. निवृत्त त्या सिंहासनावर जाऊन बसले. राजा त्याच्या समोर बसला, खाली बसला आणि मग सम्राट अशोकाने त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितले की मी एका राजकुमाराचा मुलगा आहे, माझ्या वडिलांचं नाव असं असं आहे आणि मी लहानपणातच परिवर्जा ग्रहण केलेले आहे. त्यावेळेस अशोकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याला कळून चुकले की मी ज्या माझ्या भावाचा खून केला त्याच भावाचा हा पोरगा आहे. त्याला खूप वाईट वाटलं. मग अशोकाने त्याचं सगळं अवभगत केलं आणि त्याला 8 गोष्टींचं दान दिलं. परंतु ते दान त्याने आपल्या आचार्यांना दान दिलं. त्यानंतर तो म्हणे पुन्हा 8 गोष्टींचं त्यांनी दान दिलं. ते दान त्यांनी आपल्या उपाध्यायाला अर्पण केलं, स्वतःसाठी मात्र काहीही घेतलं नाही. ही गोष्ट अशोकाच्या मनाला खूप भावली आणि त्याने त्यांना सांगितलं की तुमचे गुरु कोण. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भगवान बुद्ध आमचे गुरु आहेत, परंतु मला ज्यांनी शिकवलं ते मोगलीपुत्त तिस्सा आहेत. आणि मग काही दिवसानंतर अशोकाला सुद्धा ते मोगलीपुत्त तिस्साकडे घेऊन गेले आणि विजयादशमीच्या दिवशी अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर सम्राट अशोक हे आपल्या स्वभावाप्रमाणे महत्वाकांक्षी होते. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि सुरुवातीलाच त्यांनी एक बौद्ध धम्म परिषद भरवली. तिला धम्मसंगती असं म्हणतात. त्यांनी संघाचं शुद्धीकरण करून घेतलं, कारण बाबासाहेब सुद्धा संघाबद्दल नाखुश होते. अनेक त्यावेळेस संघामध्ये भगवान बुद्धांच्या नंतर संघ बेशिस्त झालेला होता. तर असे बेशिस्त संघातले भंतेजी जवळजवळ हजारो भंतेजी, 60,000 भंतेजींचा आकडा आपण ऐकू नये, परंतु अशा अनेक भंते त्यांनी संघातून हाकलून दिले
आणि संघाला शुद्ध केलं आणि शुद्ध झालेल्या संघाला त्यांनी संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर प्रचारासाठी पाठवलं. 84,000 लेण्या त्यांनी बांधल्या, शिलालेख कोरले आणि मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी मुघली पुत्र तिस्साला विचारलं की भन्ते, आता मी धम्माचा दायात झालो का? त्यावेळेस मुघली पुत्र तिस्स म्हणाले की राजा, अजून तू धम्माचा दायात झालेला नाही. ज्यावेळेस तू तुझी मुलगी आणि मुलगा धम्माला दान करशील त्यावेळी तू खऱ्या अर्थाने धम्माचा दायात होशील. आणि मग त्याने त्याची जी बौद्ध राणी होती देवी, हिचे जे पुत्र होते महेंद्र आणि संघमित्रा, यांना धम्माला दान दिले, त्यांना परिवारच्या ग्रहण करायला लावले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने अशोक धम्माचा दायात झाला. संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर अशोकाने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बुद्धाने पहिले धम्मचक्र परिवर्तन केले. अशोकाने त्याला गती देण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माला गती देण्याचं काम केलं. बुद्धांनी 45 वर्ष फिरून ठराविक भागामध्ये आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार तर केला, परंतु त्यांना बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेळच मिळाला नाही. परंतु अशोकाने मात्र 36 वर्ष राज्य केले आणि त्याने भारतात व भारताबाहेर धम्म पाठवला, कारण त्याच्याकडे सत्ता होती. त्याचे खूप मोठे योगदान असताना आपण मात्र त्यांना विसरलो होतो. बुद्ध आणि बाबासाहेब यांना आपण पूजास्थानी ठेवले, परंतु ते कुठेतरी चुकते आहे अशी भावना निर्माण झाली. कारण ज्या ठिकाणी धम्म आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकांचं नाव आलंच पाहिजे, म्हणून भारतीय बौद्ध महासभेने उशिरा का होईना पण ती कृतज्ञता व्यक्त केली. सम्राट अशोक हे उपेक्षित होते. आपण सुद्धा 70 वर्ष 56 पासून ते आतापर्यंत त्यांची उपेक्षाच करत आलो. म्हणून आता हा जो निर्णय भारतीय बौद्ध महासभेने घेतला तो अतिशय चांगला निर्णय आहे. आता यापुढे विधीमध्ये 3 फोटो असतील. खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाबद्दल कृतज्ञता व्यक्त होईल. लोकांनी या निर्णयाचं स्वागत करावं. प्रत्येकाने अशोकाचा फोटो आपल्या घरी आणावा आणि विधीमध्ये वापरावा. बुद्ध, अशोक, बाबासाहेब अशा ओळीने हे फोटो लावावेत आणि सम्राट अशोकाने ज्याप्रमाणे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याचप्रमाणे आपण सुद्धा धम्म कार्याला गतिमान करूया, एवढंच या ठिकाणी सांगेल. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जय मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम.